योग्याची संपदा त्यागाने शांती, योग्याची संपदा त्यागाने शांती, उभय लोके कीर्ती सोहळा मान, येर येरावरी जायाचे उसणे, भाग्यस्थळी देणे झाडावेसी, केलिया फावला ठाईचा तोला हो, केलिया फावला ठाईचा तोला हो, तृष्णेचा तो का हो का हवितो, येर येरावरी जायाचे उसणे, भाग्यस्थळी देणे झाडावेसी, तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे, तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे, शिवपद जीवे भोगी जेल, येर येरावरी जायाचे उसणे, भाग्यस्थळी देणे झाडावेसी, पांडुरंगा करू प्रथम, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो तुमच्या,
शरीराची संपदा त्यागाने शांते उभय लोके कीर्ते सोहळा मान एरावरी जायाचे उसणे भाग्यस्थळी देणे झाडावेसी अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग शिवेकरिता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय योगी महापुरुषाच्या जीवनातील आध्यात्मिक वैभव स्पष्ट करतात। विठ्ठल विठ्ठल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीरायाच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण पंचक्रोशीतून हजर असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ आध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार कथाकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय महाभागवत श्री श्री 1008 चैतन्यानंद स्वामी महाराज यांच्या अनुकंपेने कृपेने समापन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव थोर संत आवलिया महात्मा योगीराज सद्गुरु गजानन महाराज यांच्या मूर्तिप्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा या निमित्ताने संपन्न होत असलेला हा महोत्सव या महोत्सवातील आजच्या 6व्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग या परमार्थ आश्रमाचे अधिपती प्रमुख हरिभक्तीपरायण आदरणीय निवास महाराज यांच्या या नेतृत्वातून या ठिकाणी हा महोत्सव संपन्न होतोय। ज्यांच्या अमृतवाणीतून श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहात आदरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य गणेश महाराज ते या ठिकाणी पुढे येऊन बसलेले आहेत, चाल म्हणून बसलेले आहेत। खरं म्हणजे भागवताचार्यांनी चाल म्हणावी पुढे येऊन बसावं हे सध्याच्या कालखंडात न जुळणारं हे एक गणित आहे, न जुळणारं गणित आहे। पण तरी सुद्धा ते जुळलंय त्याचं कारण आहे भागवताचार्य नंतर आहेत अगोदर ते वारकरी आहेत, हे महत्त्वाचं गणित आहे। आणि त्यामुळेच की काय त्यांची इथे उपस्थिती आहे। वारकरी शिक्षण संस्थेतील वारकरी संप्रदायातील कितीतरी भागवताचार्य विष्णू महाराज उभे आहेत, आमचे रामायणाचार्य भागवताचार्य अगदी त्रिवेणी संगम असे आमचे हरिभक्तीपरायण आनंदी महाराज ते पाठीशी उभे आहेत। संगीताच्या क्षेत्रातले दर्जेदार लोक या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत। तर आपल्या वारकरी संप्रदायाची साधना करणारा जो साधक आहे त्या साधकावर पोटच्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते पुढे येऊन बसलेले आहे। खरं म्हणजे आल्यापासून मी पाहतोय, आल्यापासून
कितीतरी फटाकड्या उडवलेल्या आहेत. मी म्हटलं बरं झालं गड्या, मला पोळ्याची आठवण झाली. म्हटलं बैलाला असंच असतंय. खूप खूप असं समाधान वाटलं, आनंद वाटलं. खरं म्हणजे त्याची खऱ्या अर्थाने आठवण झाली. आपल्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे हे श्रोते आहेत. किती आवडीने बिचाऱ्यांनी जीव घातले. आणि विशेष म्हणजे ते हार तर एवढा त्यांच्या घातला नाही. बरं झालं गड्या, नाहीतर कीर्तनापर्यंत काही शक्य नव्हतं संपेपर्यंत. केवढं असं प्रेम आहे. खरं म्हणजे हार मानायला लावण्याचं सामर्थ्य हरी आणीला श्रीरंग हे वारकऱ्यातच आहे. भगवंताला सुद्धा हरी आणण्याची ताकद ही वारकऱ्यात आहे. आणि असं एक शुद्ध निखळ प्रेम करणारे वारकरी या पंचक्रोशीतून, अनेक गावातून, मग परतूर तालुका असेल, काय आष्टीतला भाग असेल, इकडे घनसावंगी तालुका असेल, आणखीन काय असतील, असे सगळे लोक इथे एकत्र आलेले आहेत. अन्नदान करणारे, सहकार्य करणारे सगळे लोक, मी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत भजनाच्या, भक्तीच्या, कीर्तनाच्या क्षेत्रातले दर्जेदार लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे सौभाग्याची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे, हे सगळे गोळा झाले, रामच नसेल तर काय त्यात अर्थ आहे? हो, त्यात काय अर्थ आहे का सांगा? आपलं सगळ्याचं भाग्य असे आहे की आपल्या सगळ्याच्या जीवनात राम निर्माण करणारे वारकरी संप्रदायातले, मृदंगाच्या क्षेत्रातले भीष्माचार्य आदरणीय काजळे बाबा, रामबाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या येण्यामुळे आम्हा सगळ्यांच्या जीवात जीव आलेला आहे. आम्हाला सगळ्याला आनंद झालेला आहे. कदाचित तुम्हाला जसं पाहिजे अशा पद्धतीचं इथं बरंचसं काही नसेल या म्हणण्यातलं अडचणीतलं, संकटातलं, अरण्यातलं हे ठिकाण आहे ना. त्याच्यामुळे इथे सगळं औदासीन्य असणं स्वाभाविक आहे, अडचण असणं स्वाभाविक आहे. मला वाटतं साधूचं लक्षणच ते आहे. इथं असं असलंच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. इथे अडचणीच असल्या पाहिजेत, इथं कमतरताच असली पाहिजे, नव्हे इथे सहज उदास वृत्ती निर्माण झाली पाहिजे, असं हे आहे. तरी सुद्धा तुमच्या इच्छेसारखं नसताना सुद्धा तुम्ही या ठिकाणी उभे आहेत. काय इच्छेसारखं नाही, बरंचसं काही इच्छेसारखं नाही. मी बाकीची नावं घेतली तर अडचण येण्याची शक्यता आहे, त्यांना कसं तरी वाटणं शक्यता आहे. पण तरी सुद्धा कीर्तनकार मनासारखा नसताना सुद्धा तुम्ही उभे आहेत, हे खरं म्हणजे विशेष आहे. ज्यांनी वारकरी संप्रदायातील वारकरी, ज्यांना बृहस्पतीचा अवतार म्हटलं जायचं, असे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू धुंडा महाराज देगलूरकर यांची कितीतरी कीर्तनं ज्यांनी वाजवली असे बाबा आहेत. ज्यांनी खंदारकर महाराजांची कीर्तनं वाजवली. जवळपास 35 आणि 21 साधारणपणे 56 वर्ष झालं जे वारकरी संप्रदायाची मृदंगाची सेवा करत आहेत. 1965 साली पहिल्या दिवशी पहिल्यांदा मृदंग वाजवला. आज 2021 आहे, झाले की 56 वर्ष वारकरी संप्रदायाच्या सेवेत. आणि तेही जवळपास 25 ते 30 वर्ष वयाच्या नरहरी महाराजासारखीच ऊर्जा टिकून ठेवणं हे विशेष आहे ना. हे विशेष आहे त्यातल्या त्यात, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांना पाहिल्यानंतर आम्हाला ऊर्जा येते, इतकी प्रचंड ऊर्जा ज्यांच्यामध्ये आहे. आणि ती ऊर्जा त्यांच्या साधनेची आहे, त्यांच्या सेवेची आहे, त्यांच्या चारित्र्याची आहे, वारकरी संप्रदायातल्या केलेल्या निष्काम निर्मळ सेवेची आहे. असं एक जीवन आज माझं सौभाग्य आहे. रस्त्याने येताना भेटले आणि मी बळजबरीने तिकडं त्यांना घेऊन आलो. ते म्हणाले त्यांचाही खूप आग्रह होता, पण बरं झाला जुळवूयाच. कित्येक तरी जणांना त्यांनी नाराज केलं, पण ते आपल्याकडं आले. आपलं सगळ्याचं सौभाग्य आहे. नरहरी महाराज आहेत, आदरणीय प्रमोद महाराज आहेत, सगळे महाराज आहेत. बरीचशी नावं राहण्याची बी शक्यता आहे आणि त्यामुळे वेळ किती मिळेल याची शक्यता अत्यंत कमी आहे. तेव्हा कमी वेळेमध्ये आपल्याला हे चिंतन करायचं आहे. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय योगी महापुरुषाच्या जीवनातील आध्यात्मिक वैभव, आध्यात्मिक संपत्तीचं वर्णन करतात. ऐका, जीवनामध्ये संपत्ती अत्यंत महत्वाची आहे. कशाला म्हणतात संपत्ती? 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय बोलतात, येत एक एकाते पोखी ऐशे पदार्थ अनेगी संपादिजते लोके. संपत्ती म्हणजे एकमेकाला पूरक असलेले
अनेक पदार्थ एकत्र संपादन करणं, याला किंबहुना एकमेकाला पूरक असलेले, साधक असलेले अनेक पदार्थाचा संचय करणं, संपादन करणं, याला संपत्ती म्हणतात. भक्तीच्या, अध्यात्माच्या, परमार्थाच्या क्षेत्रातच पदार्थ एकमेकाला पूरक ठरू शकतात. लौकिक क्षेत्रामध्ये, सांसारिक क्षेत्रामध्ये एकमेकाला ते साधक न ठरता ते एकमेकाला घातक ठरतात. ऐका, अध्यात्मातली संपत्ती चिरंतन आहे, तर भौतिक संपत्ती ही नश्वर आहे. अध्यात्मातली संपत्ती ही खऱ्या अर्थाने अविनाशी आहे, भौतिक संपत्ती नाशवान आहे. अध्यात्मातली संपत्ती चिरकाल टिकते, भौतिक संपत्ती ही क्षणभंगूर असते. अर्थात भौतिक संपत्ती ही नष्ट होणारी आहे. ऐका, नष्ट होणारी संपत्ती निराळी, कारण तिचं नावच आहे संपत्ती. ते नावानं सिद्ध करते मी संपत जाणारी आहे. ऐका, संपत जाणारी ती संपत्ती, नष्ट होणारी ती संपत्ती. तुकोबाराय सांगतात, भौतिक संपत्तीचा भरवसा धरू नका, कारण भौतिक संपत्ती म्हणजे एक प्रकारचं वारं आहे. आणि महाराज सांगतात, हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल, हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल, संपत्तीचे वारे साचोकारे जाईल, संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. माया विघ्ने मला करे, माया विघ्ने मला करे, माझे घरे, मी माझे घरे, वारे साचोकारे जाईल, संपत्तीचे वारे साचोकारे जाईल, हे तो संपत्तीचे वारे साचोकारे हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. ऐका, भौतिक क्षेत्रातील, संसाराच्या क्षेत्रातील, जगाच्या बाजारातील ही जी संपत्ती आहे ही साचोकारे जाईल, निश्चितपणे जाईल. अपने खातिर महल बनाया, अपने खातिर महल बनाया, अपने खातिर महल बनाया, अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया, आप ही जाकर जंगल सोया, इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन अपने कल बनाया, आप ही जाकर जंगल सोया, उस तन धन की कोण बढ़ाए. अर्थ इतकाच आहे, हे सगळं निश्चितपणे ऐका जाणार आहे, हे निश्चितपणे जाणार आहे. लक्षात ठेवा, महाराज सांगतात हे साचोकारे जाईल. ऐका, या भौतिक संपत्तीच्या भ्रमात आपण राहू नये, हे निश्चितपणे संपणार आहे. लक्ष द्या, साचोकारे जाईल, हे वार आहे. वार तुकोबारा याला वार म्हणाल. ऐका, वार त्याला म्हणतात 2.5 तास जे एका जाग्याहून हालतच नसतं त्याला वार म्हणतात. झोपले का?
अहो जे एका जागेवर स्थिर राहतच नसतं त्याचं नाव वारा आहे. संपत्ती हे वारा आहे, हे जाणार आहे, निश्चितपणे जाईल. काय झालं, पांडवांना वनवास आला. वनवासाला जाण्याची वेळ आली. धर्मराजा निराश झाले, खिन्न झाले, दुःखी झाले. काय आमचं जीवन आहे, सगळं आयुष्य वनवासातच गेल्यासारखं गेलं. पहा ते पांडव 12 वर्ष वनवासी नाही, अखंड वनवासी, सगळं जीवन दुःखात गेलं. बरं ऐका, अखंड सांगात, नक्की नेहमी देवाचा सांगात असताना सुद्धा, देव त्यांच्या बरोबर असताना सुद्धा वनाला जाण्याची वेळ यावी. वाईट वाटायला लागलं, का उपयोग आहे, देव बरोबर असताना ही परिस्थिती निर्माण व्हावी. दुःख वाटलं आणि ती दुःखाची छटा भगवंतानं ओळखली आणि भगवंतानं सांगितलं, धर्मराज, वनामध्ये असताना जेव्हा अति दुःख होईल तेव्हा मी एक तुम्हाला अंगठी देतो, एक वस्तू देतो. ती अंगठी दिली, बोटात घातली. अति दुःख झाल्यावर ही अंगठी पाहत जा, दुःख थोडं हलकं होईल, जरा बरं वाटेल. ठीक आहे म्हणाले. ती अंगठी घेतली, बोटात घातली, निघाले. 4-6 महिने झाले. एके दिवशी खूपच वाईट वाटलं, अति दुःख झालं. अंगठी बघितली आणि दुःख थोडं हलकं झालं. कारण ती अंगठी होती अशी, त्या अंगठीवर 2-3 शब्द लिहिलेले होते, साधे साधे शब्द होते. हेही दिवस जातील असं लिहिलं होतं. हेही दिवस जातील असं लिहिलेलं होतं. बरं वाटलं, जातील हे दिवस. आणि काय पाहता पाहता गेले दिवस निघून. काय दिवस निघून गेले. अज्ञातवास संपला, वनवास संपला, युद्ध झालं, कौरव संपले, पांडवाचा विजय झाला, युधिष्ठिर राजे झाले. आणि मनुष्य एकदा राजा झाला आणि सत्तेची ऊब मिळाली की मग विसरतो. भगवंताला ते विसरले, देवाला विसरले, देवाला ते सण झालं नाही. भगवान आले एके दिवशी आणि भगवंताने विचारलं राजा धर्माला, धर्मा बरं चाललंय? म्हणजे बरं चाललंय. अरे मी ती दिलेली अंगठी कधी पाहतोच का नाही? अरे बापरे, धक्का बसला. चटकन हात वर घेतला आणि पाहिलं तर त्या अंगठीवर तेच लिहिलेलं होतं, हेही दिवस जातील. हे लक्षात ठेवा. सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, भोग यानं उन्माद न मानता ध्यानात ठेवलं पाहिजे, हेही दिवस जातील. हे जाणार आहे, हे राहणार नाही, हे लक्षात असावं. भौतिक संपत्ती नष्ट होणारी आहे, संसारिक संपत्ती नष्ट होणारी आहे. पण ऐका, जी अध्यात्माची संपत्ती आहे, जी दैवी संपत्ती आहे, जी सत्वगुणाची संपत्ती आहे, ती कधीही नष्ट होऊ शकत नाही. योगी महापुरुषाच्या जीवनात त्याने ती आध्यात्मिक संपत्ती मिळवलेली असते. आणि ती योग्याच्या जीवनातली आध्यात्मिक संपत्ती कोणती असते? महाराज त्याचं उत्तर अभंग. योग्याची संपदा
योगाची संपदा त्यागानी शांती उभय लोके कीर्ती सोहळामान। अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज योगी महापुरुषाच्या जीवनातली आध्यात्मिक संपत्तीचं वर्णन करतात। ऐका, जरी अभंगामध्ये शब्द योग्याची असा असला तरी इथे योग्याची या शब्दाचा अर्थ अष्टांग योग्याची असा घेऊ नये। ऐका, इथे योग्याची याचा अर्थ यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी यानं युक्त असणाऱ्या असा त्याचा अर्थ नव्हे। इथे योग्याची या शब्दाचा अर्थ भगवत भक्ताची, योग्याची याचा अर्थ महात्म्याची, साधूची, महात्म्याची, सत्पुरुषाची संपत्ती काय? त्यागानी शांती। तुम्ही म्हणाल हे कसं? त्याचं उत्तर देतो। योग्याची याच्यातला मूळ शब्द जर पुढे घेतला तर मूळ शब्द आहे योग। योग ऐका, योगानं जो युक्त त्याचं नाव योगी, की जसं भोगानं युक्त त्याचं नाव भोगी, रोगानं युक्त त्याचं नाव रोगी, कामानं युक्त त्याचं नाव कामी, तसं योग युक्त जो आहे त्याचं नाव योगी। म्हणून तर भगवान अर्जुनाला म्हणतात तस्माद् योगी भवार्जुन, तू योगी हो। ऐका, योग शब्द मूळ आहे, त्या योग शब्दात मूळ धातू आहे युजुरी योगे म्हणजे जोडणे। योग शब्दाचा मूळ पहिला अर्थ आहे जोडणे। दोन वस्तू, दोन व्यक्ती, दोन पदार्थ, दोन संज्ञा, दोन संकल्पना, दोन तत्व याचं मिलन करणं याचं नाव आहे योग। अगदी सोपं। कोण दोघांचं मिलन करणं? एक जीवात्मा आणि दुसरा परमात्मा। जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाची या हृदय भुवनी विराजते। जीवात्मा आणि परमात्मा या दोघांचं मिलन करणं, एकत्र येणं याचं नाव काय आहे? योग। योग शब्दाचा दुसरा अर्थ आहे योगस् चित्तवृत्ती निरोधः। चित्तवृत्तीचं विकारापासून, अनात्म पदार्थापासून वृत्तीचं आकर्षण काढून घेणं आणि ती वृत्ती आत्माकार करणं याचं नाव आहे योग। योग शब्दाचा अजून अर्थ आहे, आपण सोपा अर्थ नेहमी करतो, अप्राप्तिस्य प्राप्ती योग। हा अप्राप्त वस्तू प्राप्त होणं याला योग म्हणतात। योग शब्दाचा अजून सोपा अर्थ आहे हवं असलेलं कष्टाशिवाय मिळणं याला योग म्हणतात। कष्टाशिवाय प्रयत्नाशिवाय हवं असलेलं आष्टीच्या जवळ भेटलं, इथं घेऊन आलो, योग आहे हा योग आहे ना, हा योग आहे। कष्टाशिवाय प्रयत्नाशिवाय हवं असलेलं भेटलं की माणसं म्हणतात योगच। ऐका, तसं इथं योग। योग शब्दाचा अर्थ आहे एकत्र येणे, जोडणे। आणि कशाची जोड घालणं? जीवात्मा आणि परमात्मा या दोघांचं मिलन होणं याचं नाव आहे योग। आणि मग आता ऐका, जीव आणि परमात्मा या दोघांचं मिलन, जीवात्मा आणि परमात्मा या दोघांची भेट याचं नाव योग। आणि मग हा योग ज्या कोणत्या क्रियेच्या द्वारे साधला जातो, ज्या कोणत्या कर्माच्या द्वारे साधला जातो, ज्या कोणत्या साधनेच्या द्वारे साधला जातो, ती साधना म्हणजे काय आहे? योगच। कोणतीही क्रिया असू द्या, ऐका, कोणत्याही नामाच्या द्वारे देवाची आपली भेट झाली, योग आहे। भक्तीच्या द्वारे भेट झाली, भक्ती योग आहे। कर्माच्या द्वारे देवाचं आपलं मिलन झालं, कर्म योग आहे। ऐका, संत श्री जनाबाई महाराजांनी देवाला दिल्या जाणाऱ्या शिव्या सुद्धा योग आहे। जनाबाईचं गौरे वेचणं ही क्रिया सुद्धा काय आहे? योग आहे। लक्ष द्या, योग कशाला म्हणतात? योग त्याचं नाव आहे ज्या कोणत्या क्रियेतून सजन कसायांचं मांस विकणं योग आहे। सजन कसाया विकू लागे मास, चोखोबारायाचं ढोरं ओढणं ही कृती सुद्धा काय आहे? योग आहे। अर्थ इतकाच आहे, दोनाचं मिलन होणं याला योग असं म्हणतात। इच्छा अर्थात एकत्र येणं याचं नाव आहे योग। जो कोणती क्रिया, ज्या कोणत्या क्रियेनं आपण भगवंताशी जोडलं जातो याला योग म्हणतात। म्हणून अशा योगानं जो युक्त आहे त्याचं नाव आहे योगी। योग्याची संपदा त्यागाने शांती। म्हणून इथे योगी, योग्याची या शब्दाचा अर्थ घेताना अष्टांग योगी असा अर्थ न घेता त्याचा अर्थ आपण जो देवाशी जोडला गेलेला आहे, चिकटला गेलेला आहे, देवाशी ज्याचं ऐक्य झालेलं आहे
त्याला योग असं म्हणतात. अशा योगानं जो युक्त आहे त्याचं नाव आहे योगी. सद्गुरू गजानन महाराज परमात्म्याशी भगवंताच्या स्वरूपाशी जोडले गेले, चिटकले गेले, म्हणून ते आहेत योगी. आणि मग त्यांच्या जीवनातली संपत्ती काय असते? त्याग, शांती. त्याग ही संपत्ती आहे, शांती ही संपत्ती आहे. त्याग कशाचा? कीर्तनाचा नव्हे. त्याग ही संपत्ती आहे. 1-1.5 मिनिटात थांबू वाटल्यास आपण ऐका. त्याग आणि संपदा, थोडं मला महत्वाचं सांगायचंय. योग्याची संपदा त्याग. ऐका, त्याग ही संपत्ती कशी होऊ शकते हो? मला उत्तर द्या. त्याग हा शब्द उच्चारला की आपल्या समोर संग्रह डोळ्यापुढे येतो का टाकून देणं डोळ्यापुढे येतं? त्याग म्हटलं की फेकून देणं, टाकून देणं. आणि संपदा हा शब्द उच्चारला की स्वीकारणं डोळ्यापुढे येतं का फेकून देणं डोळ्यापुढे येतं? स्वीकारणं. संपदा शब्दाचा अर्थ आहे स्वीकारणं आणि त्याग शब्दाचा अर्थ आहे टाकून देणं. तर संपदा, त्याग ही संपदा होईलच कशी? त्याग म्हणजे फेकणं आणि संपदा म्हणजे घेणं. पण महाराजांनी क्रांती केली. महाराज त्यागाला संपत्ती म्हणताय, तर मग तो त्याग कोणता? त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे. अहंकाराचा त्याग हा खरा त्याग आहे. अजून त्याग कोणता? त्याग नावे तरी निर्विषय वासना. वासना रहित जीवन होणं म्हणजे खऱ्या अर्थाने संपदा आहे. आणि त्याग कोणता? तर तो त्याग आहे जीवनामध्ये अहंकार रहित होणं, याला त्याग म्हणतात. योग्याची संपदा त्यागाने शांती. उभय लोके कीर्ती सोहळा मान. एरावरी जायाचे उसणे भाग्यस्थळी देणे झाडावेशी.